नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत किती काहीही करा पण ही 4 माणसे 100% धोका देतातच. चाणक्य नीती. मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये व्यक्ती हे आपल्याला धोका देतच असतात. आपल्या पाहण्यात असे अनेक वेळा आलेले असते की जे एकमेकांना धोका हे देत असतात. 2 प्रेम करणारी व्यक्ती देखील कालांतराने कितीही प्रेम त्यांच्यामध्ये झाले असले तरी ते एकमेकांना धोका हे देतात, असे आपण पाहिलेच असतील. पती पत्नी एकमेकांना धोका देत असतात. त्याचबरोबर मित्रमैत्रिणी किंवा मित्रांमध्ये देखील धोका हा होत असतो, असे आपण पाहिलेले आहेत. म्हणूनच आज आपण अशा 4 व्यक्तींबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत की ज्या व्यक्ती आपल्याला धोका देत असतात. ज्याप्रमाणे आपण सोने खरे आहे की नाही यासाठी ते घासून पाहतो, त्याला तापवून पाहतो, तापवल्यानंतर त्याच्यावर वार करून पाहतो, मग ते आपल्याला कळते की सोने खरे आहे की नाही. त्याचप्रमाणे जर एखाद्या माणसाची पारख करायची असेल तर त्याला देखील योग्य रीतीने त्याची पारख करणे खूप गरजेचे आहे. चाणक्यांनी सांगितलेली अशी काही 4 माणसे आहेत की ज्याच्यावर आपण भरोसा कधीही ठेवू नये. अशा व्यक्तींबद्दलच आजच्या या लेखात आपण माहिती पाहणार आहोत. त्यातली पहिली व्यक्ती म्हणजे ज्या व्यक्ती चुकीच्या मार्गाने पैसे कमवत असतात. पैसे कमवण्यासाठी वाईट मार्गाचा अवलंब करत असतात. अशा व्यक्तींवर कधीही विश्वास ठेवू नये, कारण ही व्यक्ती त्याच्या स्वार्थासाठी मैत्रीही करीत असतं आणि मैत्री केल्यानंतर त्याचा स्वार्थ साधून झाल्यानंतर जे काही आपल्याकडून त्यांना घ्यायचं आहे ते घेतल्यानंतर ते आपल्याला धोका देत असतात. कधीही अशा व्यक्तींवर विश्वास ठेवू नये. या उलट जे व्यक्ती धार्मिक आहेत, नीतिवंत आहेत, अशा व्यक्तींवर आपण विश्वास ठेवावा. दुसरी व्यक्ती म्हणजे ज्या व्यक्तीवर आपण विश्वास ठेवत आहोत त्या व्यक्तीचे चारित्र्य आधी पाहावे आणि मगच विश्वास ठेवावा, कारण ज्या व्यक्तीचा स्वभाव हा त्याच्या चारित्र्यावर अवलंबून आहे अशा चारित्र्यहीन व्यक्ती जास्त असतात. त्या व्यक्ती कधीही चांगला विचार करत नाहीत आणि त्या जीवनामध्ये कधी ना कधी आपल्याला धोका या देतच असतात. म्हणून व्यक्तीवर विश्वास ठेवण्याआधी त्याचे चारित्र्य पारखून पाहणे खूप गरजेचे आहे. तिसरी व्यक्ती म्हणजे ज्या व्यक्ती खूप आळशी, नेहमी खोटं बोलणारे, तापट स्वभावाचे, गर्विष्ठ अशा व्यक्ती आहेत. अशा व्यक्तींवर कधीही विश्वास ठेवू नये, कारण या व्यक्ती कधी ना कधी समोरच्या व्यक्तीचा विश्वासघात करतच असतात. या उलट जे व्यक्ती कष्टाळू आहेत, नेहमी खरं बोलतात, त्यांचा स्वभाव अगदी शांत आहे, अशा व्यक्तींवर आपण विश्वास ठेवावा. चौथी व्यक्ती जी आहे ती म्हणजे ज्या व्यक्ती फक्त स्वतःचा विचार करता, इतरांच्या सुखदुःखांचा विचार करत नाहीत, दुसऱ्याला काय वाटेल याचा विचार करत नाही. अशा व्यक्ती जीवनामध्ये आपल्याला धोका या नक्की देत असतात. या उलट ज्या व्यक्ती खूप प्रेमळ स्वभावाच्या आहेत, कोणतेही कार्य करत असताना इतरांचा विचार करतात, इतरांच्या सुखदुःखांचा विचार करत असतात, अशा व्यक्तींवर आपण डोळे झाकून विश्वास ठेवावे. अशा प्रकारे या काही व्यक्ती आहेत त्याच्यावर आपण अजिबात विश्वास ठेवू नये, असे चाणक्यांनी त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये सांगितलेले आहे. मित्रांनो, जर आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. भेटूया अजून एक अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.